नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तुमचं वृद्धवृक्ष अकॅडमीमध्ये स्वागत आहे. आपण आपली जी PYQ ची सिरीज चालू केली आहे, त्याचाच आपण आज पार्ट 5 बघणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण ग्रुप बी मेन्स 2024 जो रिसेंट यावर्षी ग्रुप बी मेन्सचा पेपर झाला, त्याच्यामध्ये जिओग्राफीवर कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहेत, कुठल्या टॉपिकवर मेन्सच्या दृष्टीकोनातून जास्त भर देण्यात आलेला आहे हे आपण बघतो. आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये हे बघितलं की 2023च्या ग्रुप बी ची मेन्स त्याचा अनालिसिस बघितला. आता आपण 2024 ग्रुप बी मेन्सचा अनालिसिस बघणार आहोत. तर चला बघूया आपला पहिला प्रश्न. तर तो आहे की डॉक्टर त्रिवार्ते यांच्या मतानुसार महाराष्ट्र राज्यातील विदर्भ व मराठवाड्याच्या पूर्व भागाचा समावेश हवामान विभागामध्ये होतो. आता इथे 4 ऑप्शन आपल्याला दिले, म्हणजे 4 प्रकारचे हवामानाचे आपले रिजन विभाग दिलेले आहे आणि त्याच्यामध्ये मराठवाडा आणि विदर्भ हा रिजन कुठल्या हवामानाच्या प्रदेशामध्ये येतो हे विचारलंय. तर डॉक्टर त्रिवार्ते यांच्या हा टॉपिक आल्यानंतर हा डॉक्टर त्रिवार्थे यांनी भारताचेही हवामान, म्हणजे जे राज्य पूर्ण भारत त्याला पण एक वेगवेगळ्या रिजन मध्ये डिवाइड केलं आहे. त्याचे जे राज्य आहेत ते ईस्ट साईडचे, नंतर वेस्ट साईडचे आणि मिडल साईडचे. ठीक आहे. तशाच प्रकारे त्यांनी महाराष्ट्राचं पण वर्गीकरण केलं आहे. तर ते वर्गीकरण बघण्यासाठी आपल्याला मॅप आपण कसं तसं पाठ करून जरी केलं ना, आपण म्हणजे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला, ते आपल्याला लक्षात राहत नाही. ते मॅपच्याच व्ह्यूने आपल्याला लक्षात ठेवावं लागतं, म्हणजे ते रिकॉल पण होतं आणि इमेज फॉर्म होते आपल्या मेमरीमध्ये, आणि ते आपण प्रश्न आला की आपण त्याला सॉल्व्ह करण्यास ते आपल्याला इझी जातं. आपण मॅप बघूया आणि मॅप वरून समजून घेऊया. ठीक आहे. आता बघा, हा महाराष्ट्राचा मॅप आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 3 रिजन आपल्याला डिवाइड केले. डॉक्टर त्रिवार्ते यांनी महाराष्ट्राला 3 रिजन मध्ये डिवाइड केलंय आणि ते आपण मी तुम्हाला डिवाइड सांगते की कुठला कुठला जिल्हा कुठल्या रिजन मध्ये, ते लक्षात ठेवा. त्याच्यावरून बघा आपल्याला उत्तर कसं मिळतं. ठीक आहे. म्हणजे पालघरचा रिजन येतो इथून पुणे, सातारा आणि कोल्हापूरचा या रिजन, हा रिजन एम. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला डिटेल सांगतो. हा झाला BS. ठीक आहे. आणि हा पूर्ण रिजन येतो AW. ठीक आहे. आता हे बघा, एम म्हणजे काय? वर्षारण्याचा भाग म्हणतो. वर्षारण्याचा भाग म्हणजे जिथे जास्त पाऊस पडतो तो प्रदेश. ठीक आहे. जिथे खूप जास्त पाऊस पडतो, पर्जन्य होते तो प्रदेश. आता सगळ्यांनाच माहिती की हा जो वेस्ट रिजन आहे महाराष्ट्र, तिथे खूप जास्त पाऊस पडतो, मग त्याला नाव दिलंय आपण. आणि हे सगळे जे जिल्हे आहेत वेस्ट साईडचे, ते सगळे येतात वर्षारण्याचा भाग म्हणजे एम मध्ये. ठीक आहे. नंतर BS, आणि त्याला हे पण म्हणतात की त्याला पण याच्यामध्ये इंग्लिशमध्ये त्याला रेन फॉरेस्ट रिजन असे म्हणतात. आता BS, BS म्हणजे निमशुष्क, उष्णकटिबंधीय निमशुष्क भाग. ठीक आहे. आता त्याला इंग्लिशमध्ये लक्षात इझिली लक्षात ठेवायसाठी आपण स्टेपी रिजन म्हणूया. ठीक आहे. स्टेपी रिजन, ट्रॉपिकल स्टेपी रिजन, ट्रॉपिकल म्हणजे उष्ण. ठीक आहे. आणि AW याला म्हणतात सॅवाना रिजन. रिजन आणि त्याला मराठीत म्हणतात शुष्क, मग कोरडा भाग, शुष्क किंवा कोरड. ठीक आहे. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं असल्यास कसं लक्षात ठेवायचं बघा. हा वेस्ट रिजन कशामध्ये आला? AM मध्ये आला. हा मधातला जो काही म्हणजे पूर्ण खानदेश, जर जळगावचा अर्धा भाग बघितला तर पूर्ण हे 3 जिल्हे उरलेले हे सगळे कशामध्ये? BS मध्ये. जर इन केस खानदेशवर प्रश्न आला की जळगावचा काही भाग जरी विचारला तरी आपण काय सांगू शकतो? BS म्हणजे निमशुष्क भाग, स्टेपी रिजन येतो. ठीक आहे. आणि काही नगर, सोलापूर, सांगली वगैरे हा भाग, आणि बाकी पूर्ण मराठवाडा उरलेला आणि पूर्ण विदर्भ. असं असं डिरेक्टली जरी विचारलं की विदर्भाचा भाग कशामध्ये येतो, तो शुष्क रिजन मध्ये म्हणजे सावनामध्ये येतो. ठीक आहे. आता आपण प्रश्न बघूया. काय विचारलंय? विदर्भ आणि मराठवाडा. आता आपण काय बघितलंय की पूर्ण विदर्भ आणि मराठवाडा कशामध्ये येतो? सावनामध्ये येतो. ऑप्शन दिसतंय का आपल्याला? तर बघूया. बघा, मान्सून सावना विभाग दिसला. आता स्टेपी बघितला आपण. स्टेपीमध्ये काय येतो? मधातला रिजन येतो खानदेश, आणि काही पश्चिम महाराष्ट्र, थोडं मराठवाड्यात. हे ऑप्शन
कट झालं. उष्ण कटिबंध वर्षारण्य काय बघितलं, वेस्ट रिजन येतो, पण विचारलं काय पूर्व विदर्भ आणि मराठवाडा. ठीक आहे, म्हणजे हे पण ऑप्शन गेलं. सुदान हवामान विभाग येते का, नाही. महाराष्ट्रामध्ये सुदान हे आपल्याला तशा याच्यामध्ये डिवाइडच केलंय. 3च टाईप आहे आपल्या इथे विद्यार्थ्यांनी दिलेले महाराष्ट्राच्या रिजनसाठी. ठीक आहे, मग उरलेला ऑप्शन कुठला आहे, फक्त मान्सून सॅवाना. त्याचं उत्तर जे आहे ते अ आहे. ठीक आहे. सॉरी, तुम्हाला अजून मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करते, की तुम्हाला आवाजाचा थोडा प्रॉब्लेम झाला असेल तर, की आपल्याला जे हे महाराष्ट्राचं जे हे दिलेलं आहे, वर्गीकरण दिलंय, त्याच्यामध्ये एम, बीएस आणि एडब्ल्यू असे 3 रिजन दिले आहेत. त्याच्यामध्ये वर्षारण्याचा भाग म्हणजे एम, नंतर बीएस म्हणजे निमशुष्क भाग, स्टेपी रिजन, आणि एडब्ल्यू म्हणजे सॅव्हाना रिजन, त्याला शुष्क किंवा कोरडा भाग असे आपण म्हणतो. त्याच्यामध्ये हा पश्चिम महाराष्ट्र आला. तर ठीक आहे. नंतर कोकणचा रिजन आला, तो वर्षारण्यामध्ये आला. नंतर बीएसचा काही बीएस मध्ये खानदेश आणि काही पश्चिम महाराष्ट्र आणि काही मराठवाड्यातले जिल्हे आले. नंतर बाकी उरलेला पूर्ण मराठवाडा आणि पूर्ण विदर्भ हा आला सॅव्हाना रिजन मध्ये. आणि आपल्याला प्रश्न पण काय विचारलाय, त्यांनी तोच विचारलाय, की मराठवाडा आणि विदर्भ कुठल्या याच्यामध्ये येतो, तो आला सॅव्हाना. कारण स्टेपी पण गेला, स्टेपी मिडल पोर्शन आला. नंतर उष्णकटिबंधीय वर्षारण्य पश्चिम रिजन आला. ठीक आहे, महाराष्ट्राचा आणि सुदान तर आपल्या ऑप्शन मध्ये म्हणजे याच्यातच नाहीये, वर्गीकरणामध्येच नाहीये. याचं करेक्ट आन्सर असणार आहे फक्त अ. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न बघूया. पाणी संबंधित आव्हानावर प्रयत्नांना गती देण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या महासभेने 2018 ते 2028 हे दशक खालीलपैकी कशासाठी घोषित केलेले आहे. तर आता संयुक्त राष्ट्रावर आपण आता मगाशी पण बघितलं, की आपल्याला शाश्वत विकास विचारलेले. तर शाश्वत विकास, संयुक्त राष्ट्र, UN वगैरे हे पर्यावरणाच्या याच्यामधून विचारलेले गेलेले टॉपिक आहे. म्हणजे आपल्याला एक लक्षात येतं, की आपण जेव्हा मेन्सचा अभ्यास करतो तेव्हा जिओग्राफीमध्ये पर्यावरण प्लस एन्व्हायरमेंट हे दोन्ही आपल्याला व्यवस्थित अभ्यास करणं आहे. मग ते UN कमिशन झालं, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन झालं, नंतर असे वेगवेगळे करार, रामसर आहे नाही का, वन्यजीव संरक्षण, वन्यजीव ऍक्ट आहे, संरक्षण कायदा आहे, ह्या ज्या गोष्टी आहे ह्या आपल्याला करणं तेवढं इम्पॉर्टंट आहे. आता याच्यामध्ये त्यांनी विचारलंय, की आपल्याला की पाणी संबंधित आव्हानावर प्रयत्नांना गती देण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या महासभेने 2018 ते 28 म्हणजे ते 10 वर्षाचे जे दशक आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला त्यांनी विचारलंय, की त्याचं जे घोषित केलं होते कशाच्या दृष्टीत. तर ऑप्शन जे करेक्ट आहे ते शाश्वत विकासाकरता पाण्यावरील कृतीसाठी आंतरराष्ट्रीय जलदशक म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी. सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे शाश्वत विकासासाठी जे पाण्यावरील कृती आहे त्याच्यासाठी आंतरराष्ट्रीय जलदशक, ते जे 10 वर्षाचा पूर्ण पिरियड होता तो आंतरराष्ट्रीय जलदशक म्हणून त्यांनी त्याला घोषित केलं होतं. कशासाठी, तर सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या ऍक्शन्ससाठी. ठीक आहे. आता पुढचं, पर्यावरण व्यवस्थापन प्रणाली EMS प्रक्रियेतील पहिला टप्पा कोणता. आता असे जे प्रश्न असतात ना, जनरली हे पर्यावरणावरून आपण बघतोय, की आपण ग्रुप बी मेन्स 2023 पण बघितलं, आता हे 24 आहे, की एन्व्हायरमेंटवर जनरली 3-4 प्रश्न आपल्याला बघायला मिळते. म्हणजे आपल्याला एक लक्षात येतं, की एन्व्हायरमेंट पण आपल्याला डेप्थ मध्ये जावं लागेल आणि जिओग्राफी पण. ठीक आहे, याच्यावरून पण तेच येतं. आणि याचं करेक्ट आन्सर होतं पर्यावरणीय धोरण स्थापित करा, हे याचं करेक्ट आन्सर होतं. हे आपण थोडं डेप्थ मध्ये जाऊन अभ्यास केला, की आपल्याला प्रश्नांची उत्तरं मिळतात आणि ते आपण आपल्या इंटिग्रेटेड बॅच मध्ये प्रॉपर डिटेल जाऊन बघणार आहोत, की असे प्रश्न कसे टॅकल करायचे, नंतर कुठला पोर्शन आपण एन्व्हायरमेंटचा अभ्यास करताना कुठल्या पोर्शनवर जास्त भर द्यायचा, की ज्याच्यातून आपले जास्तीत जास्त प्रश्न कव्हर होतील. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न बघूया. महाराष्ट्राच्या उत्तर सीमेलगत खालीलपैकी कोणती पर्वतरांग आहे. आता बघा, मी मगाशीच तुम्हाला एक्सप्लेन करताना मॅप वरून एक्सप्लेन केलं होतं नाही का, की महाराष्ट्राच्या उत्तरेकडे कुठलं आहे. आता त्यांनी उत्तर सीमा विचारली आहे, महाराष्ट्राची उत्तर सीमा कुठली झाली ही, आणि सगळ्यांना माहिती इथे कुठली रेंज आहे, सातपुडा. ठीक आहे, मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं सातपुडा, नंतर सातमाळा, अजिंठा आणि सॉरी नाही, सातमाळा, अजिंठा, नंतर हरिश्चंद्र बालाघाट आणि नंतर शंभू महादेव विचारलंय आपल्याला उत्तर साईडचं. ठीक आहे, मग याचा करेक्ट आन्सर सातपुडा असणार आहे. बघूया आपण. बघा, आलं सातपुडा आहे ऑप्शन मध्ये, हे करेक्ट आन्सर. शंभू महादेव आहे का उत्तरेला, नाही. बालाघाट पण नाहीये. विंध्यरांग तर महाराष्ट्रामध्ये नाहीच, MP मध्ये, मग अशीच बघितलं. बघा, माहीचं मी तुम्हाला विंध्यरांग शिकवलं तेव्हा मी सांगितलं, की ते MP रिजन मध्ये, ते पण इथे कामात येतं. बघा, आपण एका एका प्रश्नाचं जर डिटेल अनालिसिस व्यवस्थित केलं, बरोबर आपल्याला लक्षात राहतात. तर ते लक्षात राहिलं, की माही नदीचा उगम विंध्याचल मधून झालाय. विंध्य रेंज मी मगाशी सांगितलं कुठे MP मध्ये आहे.
ऑप्शन एलिमिनेट करायला तर ऍटलिस्ट हेल्प होते ना आपल्याला. म्हणजे हेच पीवायक्यू अनालिसिसचं सगळ्यात जास्त फायदा आपल्याला होतो, की आपण जेव्हा एक एक ऑप्शनचं व्यवस्थित अनालिसिस करतो, तर तो आपल्याला पुढचे प्रश्न कसे सॉल्व्ह होतील ना, याच्यासाठी आपल्याला ऑटोमॅटिकली प्रिपेअर करत असतो. हे आपल्याला इथे प्रूव्ह होतं. ठीक आहे. आता पुढचं बघूया. दाट अथवा केंद्रित वसाहतीची खालीलप्रमाणे वैशिष्ट्ये आहे. आता हे ज्या वसाहती आहे, आता वसाहतीचे प्रकार हे लोकसंख्येचा टॉपिक येतो. ठीक आहे. याच्यामध्ये आपण जेव्हा जिओग्राफी डिटेलमध्ये करतो मेन्ससाठी वगैरे, त्याच्यामध्ये वस्त्यांचे प्रकार दिलेले आहे. मग त्याच्यामध्ये रेषाकृती असते, चौकोनाकृती असते, वर्तुळाकार असते, दाट वस्ती, विरळ वस्ती कुठे असतात आणि कुठल्या रिजनमध्ये कुठली वस्ती असते, ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या असतात. आपण त्या दिवशी बघितलं होतं आपल्या खडकावरून कुठल्या म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही का डेक्कन पठारावर कुठल्या प्रकारची म्हणजे घरे बांधण्यासाठी कुठल्या प्रकारचे दगड वापरतात हे विचारलं होतं. ठीक आहे. आता इथे वसाहतीचं विचारलंय, त्याच्यामध्ये दाट आणि केंद्रित वसाहतीबद्दल विचारलंय. सॉरी, अथवा मैदानी भागात तसेच सुपीक मृदेच्या भागात भारतात दाट वसाहती आढळतात. आता सगळ्यांना माहिती आहे की जिथे पिकांचं उत्पादन जास्त होतं तिथे दाट वसाहती, कारण शेती जिथे मुबलक प्रमाणामध्ये तुम्हाला धनधान्याचं उत्पादन होतं, ऑफकोर्स तिथे दाट वसाहती राहणार आहे. तिथे जनजीवन एकदम व्यवस्थित म्हणजे चालू असतं, सगळ्या गोष्टीची अवेलेबिलिटी असते, शेतीचं उत्पादन व्यवस्थित होत असतं. मग हे ऑप्शन करेक्ट आहे. मग काय, वसाहती दाट असल्यामुळे अस्वच्छता, सामाजिक तंटे, आरोग्याचे प्रश्न इत्यादी नकारात्मक बाबीही तेथे निर्माण होऊ शकतात. बरोबर आहे. जेवढी आता आपण बघतो, आता आपण आपल्या गावी जर गेलो तिथे लोकसंख्या कमी असते, वस्ती विरळ असते, तेवढे तिथे आरोग्याचे प्रश्न नसतात, वादविवाद नसतात, कारण लोकसंख्या कमी असते. नंतर अजून काय बोलले त्यांनी, सामाजिक तंटे आणि स्वच्छताही आपण बघतो की ग्रामीण भागात एवढी नसते. म्हणजे ग्रामीण भागापेक्षा जिथे लोकसंख्या कमी आहे तिथे एवढी अस्वच्छता नसते. ठीक आहे. त्या मानाने आपण आपलं पुणे बघितलं, मुंबई बघितलं, तिथे कितीतरी कचऱ्यांचे ढिगारे असते, लोकांचे वादविवाद, कारण जेवढं कमी जागेमध्ये जास्त लोक राहत असतात, आरोग्याच्या तेवढ्या समस्याही असतात. आपण बघतो आता जसं कोरोनाचं एक्झाम्पल दिलं, पहिले कोरोना महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये आला, नंतर मुंबई, म्हणजे मोठ्या सिटीज पहिले टार्गेट होतात, कारण तिथे तेवढी लोकसंख्या जास्त बाहेरून येणारे जाणारे लोक असतात, त्याच्यामुळे आरोग्याच्या समस्याही तेवढ्या असतात. मग हे पण काय असणार आहे, नकारात्मक बाबी आहे दाट किंवा केंद्रित वस्तीची. मग हे पण ऑप्शन बरोबर आहे. मग काय, ह्या वसाहतीमध्ये घरांची रचना ही वर्तुळाकार स्वरूपाची असते, तर नाही. दाट वस्तीमध्ये घराची जी रचना आहे ती वर्तुळाकार स्वरूपाची नसते. ती आता एक सिस्टमॅटिक, आता सिटी काही काही डिझाईन असतात, तर असं नाही की ते कंपल्सरी वर्तुळाकारच असली पाहिजे. ती जसं जसं डेव्हलपमेंट होत जाते तसे तसे ते सिटीचा जो विस्तार आहे तो वाढत जातो. म्हणून हे स्टेटमेंट इथे चुकीचं आहे. डोंगराळ भागात दाट जंगलात आणि वाळवंटी प्रदेश इथे अशा प्रकारची वस्ती आढळते. तर डोंगराळ भागात दाट जंगल आणि वाळवंटी प्रदेश अशाही ठिकाणी याची अशा प्रकारची जी वस्ती आहे ती आढळते. त्याचं उत्तर आता इथे विचारलं आपल्या, बरोबर, ते हे पण एक बरोबर आहे की इथे पण केंद्रित वस्ती, कारण जिथे डोंगर आहे, दाट जंगल आहे, तिथे सगळे लोक, आता दाट जंगलाचं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर आता बाकीचे जे प्राणी वगैरे यांच्या भीतीने नाही का शिकारी वगैरे करतात, त्याच्या दृष्टीतून सगळे लोक हे एकाच ठिकाणी राहतात. म्हणजे बरं काही इन केस संकट आलं, काय याला सगळे एका टाइमला ते फेस करू शकले पाहिजे. डोंगराळ भागात पण तसंच, दाट जंगलात पण तसंच आणि वाळवंटी प्रदेशात, तर हे पण एक करेक्ट आहे. ठीक आहे. आता याचं ऑप्शन्स बघा. क चुकीचे आहे. तर क कशामध्ये नाहीये, याच्यात आहे, याच्यात आहे, फक्त आहे का नाही. मग हे ऑप्शन बरोबर आहे, पासचं 2. आता पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील पठारावर अनेक डोंगर रांगा पसरल्या आहेत, त्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा. आता बघा, मगाशी मी तुम्हाला एक्सप्लेन केलं, सातपुडा, नंतर विंध्या, सॉरी, सातमाळा अजिंठा, नंतर सातपुडा, सातमाळा अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट, देन शंभू महादेव. त्याच्यावरच प्रश्न आहे, उत्तरेकडून दक्षिणेकडे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मी मगाशी तुम्हाला सांगितलं. पहिले सातपुडा, सातमाळा, नंतर हे आणि हरिश्चंद्र बालाघाट, नंतर महादेव डोंगर, सगळ्यांना माहिती आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम. ठीक आहे. सातपुडा, सातमाळा अजिंठा, पुन्हा सांगते तरी पाठच ठेवा, हे याच्यावर वारंवार प्रश्न विचारला जातो. बघा, 2 प्रश्न आताच्या आता झाले. मग अशी काय विचारलं होतं की महाराष्ट्राच्या उत्तरेला कुठली पर्वतरांग लागून आहे, आणि शंभू महादेव. आता आपण ऑप्शन मध्ये कुठे दिले आहे, अ, त्याच्यानंतर ड, फक्त अ आणि ड वरूनच शोधू कुठे आहे, अ आणि ड, आणि मग ब आणि क. बरोबर आहे, ऑप्शन नंबर 2 कंपल्सरी लक्षात ठेवा. त्याच्यामधील नद्याही लक्षात ठेवा. इथे तापी, इथे गोदावरी, इथे भीमा, आणि इथे कृष्णा.
नद्याही लक्षात ठेवा आणि पर्वतरांगा पण कंपल्सरी लक्षात ठेवा. आता पुढचा. आता बघा, मी तुम्हाला आपण आय थिंक आपण कालचीच गोष्ट आहे. आपण जेव्हा पीवायक्यू अनालिसिस बघितलं तेव्हा मी तुम्हाला म्हटलं की काही काही आपण जसं भोपाळ दुर्घटना जी आहे, भोपाळ गॅस ट्रॅजेडी, त्याचं आपल्याला इयर विचारलं होतं. ठीक आहे, मी तुम्हाला काल पण तेव्हा बोलताना काय सांगितलं की काही काही घटना आहे भारतामध्ये झाल्या त्याचे इयर तुम्ही कंपल्सरी लक्षात ठेवा, कारण जुळ्या लावा विचारतात. ठीक आहे, मग केदारनाथचं वगैरे मी तुम्हाला बोलली होती, बघा विचारलंय. भूकंपाचे वर्ष विचारले की कुठे कधी भूकंप झाला. ठीक आहे, आता कोयनाचा भूकंप हा सगळ्यात म्हणजे खूप जुना म्हणजे खूप आधी काही वर्षांपूर्वी झालेला आहे. 90च्या काळामध्ये झालेला आहे तो. तो कोयना झाला होता 1967 मध्ये. किल्लारी आहे 1993 मध्ये. भुज आहे 2001 मध्ये आणि उत्तर काशी आहे 1991 मध्ये. त्याच्यावरून आपण उत्तर बघूया की कोयना 1967 म्हणजे दोन ऑप्शन मध्ये. पण किल्लारीवरून बघूया मग. किल्लारी आहे 1993 म्हणजे 3 इथे आहे बघा, मिळालं ऑप्शन. भुज 2 माहित असले ना तरी बघा, भुज मिळालं 4, उत्तर काशी 91. 2 जरी माहित असले तरी तुम्हाला पुढचे ऑप्शन्स मिळतात. पण काही महत्वाचे कोयना, किल्लारी. तर किल्लारी रिजन मधले म्हणजे त्या लातूर साईडचे काही मुलं मुली असतात त्यांना माहित असतं की कुठल्या वर्षाचं, कारण घरच्यांच्या पण सारखं बोलण्यात येतं की बाबा या वर्षीचं, नाही का. मग ते इझिली कधी कधी सुटतं की आपल्याला माहित होऊन जातं. नंतर कोयनाचं पण आपण महाराष्ट्रातील असल्यामुळे आपल्याला माहित असायला पाहिजे की कुठल्या जो कोयनाचा जे भूकंप झाला तो कुठल्या वर्षीचा आहे, नाही का. म्हणजे महाराष्ट्रातील पण आणि भारतातील पण काही ज्या महत्वाच्या घटना आहेत त्या कंपल्सरी आपल्याला लक्षात असायला पाहिजे, कारण अशा जोड्या आपल्याला मेन्समध्ये, प्रिलिम्समध्ये तर कमी चान्सेस असतात पण मेन्समध्ये हे जास्त विचारलं जातं. ठीक आहे. तर पुढचं आहे, आंतरराष्ट्रीय जैवविविधता संवर्धन दिवस केव्हा साजरा केला जातो? आता याचं करेक्ट आन्सर आहे 22 मे. ठीक आहे, आता आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस विचारला आहे. तसंच आपल्याला कधी कधी इयर विचारतात, नाही का, कुठल्या हे विचारतात. आता मगाशीच आपण बघितलं की संयुक्त राष्ट्रांनी जे दशक घोषित केलं होतं ते विचारलं. आता हे पण एक पर्यावरणाचाच पार्ट झाला हा. आता जे 22 मे जे आहे ना ते 2001 पासून सेलिब्रेट केलं जातं. हे एक लक्षात ठेवा. आंतरराष्ट्रीय जैवविविधता संवर्धन दिवस जो आहे तो 2001 पासून 22 मे ला. त्याच्या आधी ते त्याच्या आधी ते 1993ला 29 डिसेंबरला सेलिब्रेट करायचे. त्यांनी 2001 पासून 22 मेला सेलिब्रेट करतात. हे मी तुम्हाला एक ऍडिशनल सांगितलं, इन केस कधी विचारलं तर लक्षात असू द्या. ठीक आहे, 22 मे 2001 पासून सेलिब्रेट करतात. आता पुढील, कोकण किनारा हा खालील पैकी कोणत्या प्रकारामध्ये मोडतो? आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कोकण किनारा, आपण जेव्हा कोकणाचा अभ्यास करतो तेव्हा त्याची निर्मिती कशी झाली, किनारपट्टी कुठल्या प्रकारची आहे, आपण सगळं अभ्यासतो. मग त्याच्यामध्ये सगळ्यांना माहिती आहे कोकण किनारपट्टी ही रिया प्रकारची, तोंड पाठ सगळ्यांची ऑलमोस्ट की रिया प्रकारची आहे. ठीक आहे, बघा एवढ्या सिंपल याच्यावर तो प्रश्न पडला. आता फिजोड, आता हे दोन पण आपण बघूया की जो फिजोड आहे ना, हे हिम नदीच्या घर्षणामुळे जे शरण होतं त्याच्यामुळे, तर त्याच्यामुळे एक पर्वतरांगांचं एक हे तयार होतं. त्याच्यामधून जो समुद्राचा किनारा म्हणजे समुद्र ज्याच्यामधून जातो, पण हिम नद्यांच्या घर्षणामुळे जे तयार झालेली किनारपट्टी असते त्याला फिजोड म्हणतात. तर ते हिम नदीमुळे, म्हणून हे ऑप्शन तर येतच नाही तिथे. ठीक आहे, आणि डॅल्मेशियन हे एक म्हणजे नॅचरल वेने, म्हणजे हे सगळं नॅचरलच आहे असं नाही, पण डॅल्मेशियन याचे काहीतरी भूनिर्मितीमुळं जनरली आपल्या भारतात बघायला मिळत नाही, ते आपल्याला परदेशात बघायला मिळतात की म्हणजे बाकी ठिकाणी. तर तो पण एक किनारपट्टीचा भाग आहे, सॉरी किनारपट्टीचा प्रकार आहे डॅल्मेशियन. आणि एक फिजोड आणि रिया प्रकार म्हणजे माहितीच आपल्याला, हे कंटिन्यू नसते, हे तुटक असते. आपली कोकण किनारपट्टी माहिती आहे, पर नद्यांच्या घर्षणांमुळे आणि याच्यामुळे ती कंटिन्यू नाही, ती तुटक आहे. आणि नळसरासारखा आकार आहे रिया किनारपट्टीचा, एक कोकण किनारपट्टीचा, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न. सुरजागड लोहखनिज क्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते? आता त्याचं करेक्ट आन्सर आहे गडचिरोली. कारण मी तुम्हाला सांगते कसं लक्षात राहतं. माझ्या तरी अशामुळे लक्षात राहतं की सुरजागड भामरागड हे आपण वाचतो, जनरली खनिजांचा अभ्यास करतो आपण. ठीक आहे, त्याच्यामध्ये सुरजागड भामरागड हे लोह खनिजासाठी प्रसिद्ध आहे. चंद्रपूर मी तुम्हाला काल सांगितलं कशासाठी, कोळशासाठी. बल्लारपूर चंद्रपूरचं, बल्लारपूर, दुर्गापूर, हे लक्षात राहतं. हं. आणि सुरजागड आणि भामरागड हे दोन्ही पण, भामरागड पण लक्षात ठेवा. ठीक आहे, सिंधुदुर्गमध्ये येत नाही आणि गोंदियामध्ये पण येत नाही.
हे 2 लक्षात ठेवा. हे झाले आज आपले 10 प्रश्न जे आपल्या ग्रुप बी 2024च्या मेन्सला विचारले होते. तर इथे आपली ग्रुप बी म्हणजे ग्रुप बी, ग्रुप सीची पीवायक्यूची सिरीज संपलेली आहे. आपण आपल्याला जेवढे इम्पॉर्टंट होते 2023 मध्ये पॅटर्न चेंज झाला होता. ग्रुप बी, ग्रुप सी एकत्र घेतली होती आणि आता ग्रुप सीला पुन्हा त्यांनी सेपरेट 2024ला पुन्हा सेपरेट केलं. ते आपण पीवायक्यू अनालिसिस बघितलं. रिसेंट असल्यामुळे 2023-24 बघितलं. कारण त्यावरूनच एक आपल्याला गेस मिळतो की कशा प्रकारचे आयोग या आता सध्याच्या ट्रेंडमध्ये प्रश्न विचारताय आणि आपल्याला कुठल्या डिरेक्शननी आपल्याला आपला अभ्यास करायचा आहे ते आपल्याला त्याच्यातून कळायला हेल्प होते. म्हणून आपण हे सगळे पेपर बघितले. 2023चे पण प्रिलिम्स बघितल्या, मेन्स बघितल्या, 2024चे दोन्ही प्रिलिम्सचे बघितले आणि मेन्स 2024ची झाली आहे ग्रुप बी ची. तो पण आपण अनालिसिस बघितलं. याच्यातून आपल्याला हे जास्त लक्षात येतो की आपण कुठल्या टॉपिकवर भर द्यायला पाहिजे. तर ठीक आहे, आपली इथे पीवायक्यू सिरीज एंड होत आहे. इन केस तुम्हाला आमचं कंटेंट आवडलेला असेल, आमचं अनालिसिस आवडलं असेल तर तुम्ही आमच्या फास्ट ट्रॅकच्या बॅचला जॉईन करू शकता, जी ॲपमध्ये अवेलेबल आहे. आणि त्याच्यामध्ये आपण कमीत कमी दिवसामध्ये तुमचं जास्तीत जास्त टार्गेट म्हणजे स्कोर आणण्यास तुम्हाला कशी हेल्प होईल या दृष्टिकोनातून ही बॅच डिझाईन केलेली आहे आणि तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल हाच आमचा प्रयत्न असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पर्सनल मेंटरशिप जरी लागली, नंतर टेस्ट सिरीज आहे, सगळ्या गोष्टी आम्ही अवेलेबल करून दिल्या. इन केस तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही ॲपमध्ये जाऊन डिरेक्टली ती परचेस करू शकता. धन्यवाद.